नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय अशी महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. आणि तुम्ही जर आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली असेल किंवा ई-केवायसी अजून केलेली नसेल तरी सुद्धा ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच असणार आहे. कारण ई-केवायसी केली तरी सुद्धा तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. तर असे कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे आपला हा लाभ बंद होऊ शकतो यासंबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे आणि काही महिलांनी ई-केवायसी अजूनपर्यंत केलेली नाही, या सर्वांसाठी हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण ई-केवायसी केली तरी सुद्धा तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. तर त्यासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आता जाणून घेऊया. यामधील पहिला मुद्दा म्हणजे आधार कार्डमध्ये छेडछाड केलेल्या महिला. म्हणजेच काही महिलांनी काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी जर आपल्या आधार कार्डमध्ये काही बदल केलेले असेल तर त्यांचा लाभ हा बंद होऊ शकतो. आणि यामधील दुसरा मुद्दा म्हणजे घरामध्ये चारचाकी वाहन असणे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे, म्हणजेच शेतीसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर वगळून इतर कोणती जर चारचाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे. म्हणजेच तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे एका घरातील अनेक महिलांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले असतील तर तुमचा लाभ हा बंद केला जाईल. पाचवा मुद्दा आहे तुमच्या घरातील कोणीही सदस्य आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे. सहावा मुद्दा आहे तुमच्या घरात कोणी शासकीय कर्मचारी असेल तरी सुद्धा तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे. यामध्ये जसे तुमच्या घरामध्ये कोणी आमदार, खासदार किंवा शासनाच्या इतर संस्था असतात त्याच्यावरती संचालक किंवा अध्यक्षपदी जर तुमच्या घरातील कोणी सदस्य असेल तर तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे. आणि सातवा मुद्दा म्हणजे तुम्ही इतर कोणत्या सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल, म्हणजे श्रावणबाळ असेल किंवा संजय गांधी किंवा निराधार अनुदान योजना असतील किंवा शासनाच्या इतर कोणत्या आर्थिक अनुदान दिलं जातं त्यासंबंधी कोणत्या योजना असेल तर तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे. अशातच काही महिलांना वाटतं की आम्ही एखाद्या निकषामध्ये बसत नसलो तरी सुद्धा आम्हाला लाभ मिळू शकतो, तर तसं होणार नाही. कारण राज्य सरकारकडून म्हणजे शासनाकडून इन्कम टॅक्स असेल किंवा RTO असेल, म्हणजे ज्याच्याकडे गाड्या रजिस्टर होतात तर RTO असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा इन्कम टॅक्स असेल तर सर्वांकडून डेटा मागवला गेला आहे. आणि तुमचे आधार कार्ड आहे किंवा तुमच्या पतीचे किंवा घरातील कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड आहे, त्या बेसिसवरती सर्व डेटा हा चेक केला जात आहे. त्यासाठीच ही ई-केवायसी प्रक्रिया जी राबवण्यात आलेली आहे ती त्यासाठीच आहे. ही सर्व ई-केवायसी किंवा आधार कार्डच्या आधारे सर्व डेटा हा मॅच केला जाणार आहे आणि त्यानंतरच शासनाकडून या योजनेअंतर्गत महिला पात्र करायचे आहेत की नाही हे ठरवण्यात येणार आहे. तर वरीलपैकी निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुमचा लाभ हा बंद केला जाणार आहे. तर एकूणच सर्व परिस्थितीबद्दल तुमची मते काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे पुढे येणारे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.